नमस्कार मित्रांनो, ही ती गाडी आहे जिला ॲक्च्युअली इंट्रोडक्शनची काही गरज नाही आहे. म्हणजे गाडी आवडत असेल तर आपल्याला सुरुवातीला अल्टो किंवा वॅगनारचं आवडतं. नवीन जॉब लागला, आपण गाडी शोधतो, वॅगनार शोधतो, त्यातही CNG शोधतो. आपल्याला मार्केटिंगचा जॉब पाहिजे, आपण वॅगनारचा विचार करतो. आपण पहिली गाडी घेतोय तर आपण वॅगनारचा विचार करतो. बजेट फ्रेंडली गाडी पाहिजे, आपण वॅगनारचा विचार करतो. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला वॅगनारबद्दल आवडतात. बरं, यात नवीन काही गोष्टी ज्या ॲज अ स्टँडर्ड प्रॅक्टिस कंपनीने स्टार्ट केलेल्या आहे, कारण गव्हर्नमेंट नॉर्म्स होते ते सुद्धा ॲड केलेले आहे. त्यामुळे आता नवीन सेफ्टी फीचर आलेले आहेत. सोबत GST नंतरची प्राईससुद्धा कमी झालेली आहे. चला बोलू. बरं, VXI CNG व्हेरियंट आहे. नवीन काय गोष्टी आल्या ते तुम्हाला सांगतो पहिले. इथे सीट बेल्ट रिमाइंडर अवेलेबल करून दिला आहे त्या कंपनीने. प्रमोशन पण तसंच चाललेलं आहे. दुसरं, ॲज अ स्टँडर्ड प्रॅक्टिसेस म्हणून 6 एअरबॅगसुद्धा अवेलेबल होऊन जातील. ते सुद्धा तुम्हाला ते अवेलेबल होणार आहे. रिव्हर्स पार्किंग सेन्सर दिलेले आहे बघा, आणि महत्त्वाचं म्हणजे हिल्ड होल्डचं ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे. ह्या सगळे सेफ्टी नॉर्म्ससोबत आता आपण बोलू VXI CNG व्हेरियंटबद्दल, ज्यात तुम्हाला ॲज अ ॲक्सेसरीज अवेलेबल होणार आहे. काही गोष्टी ज्या तुम्हाला कोठारी व्हील्सकडून मिळणार आहे. बरं, हा रामटेकडीचा जो ब्रिज आहे ना, जिथे एक्झॅक्टली विनफास्टचं शोरूम आहे ना, त्याच्या अपोजिट साईडलाच आपलं शोरूम आहे. ओके, बोलूया आता CNG व्हेरियंटबद्दल. नॉर्मल हेडलॅम्प सेक्शन तुम्हाला अवेलेबल होऊन जातो. क्रोम या व्हेरियंटमध्ये मिळत नाही. ॲज ॲक्सेसरीज तुम्हाला इथे अवेलेबल होतील. फॉग लॅम्पसुद्धा अवेलेबल होत नाही इथे. ॲज ॲक्सेसरीज तुम्हाला दिलेले आहेत. VXI CNG व्हेरियंटमध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हा LXIच्या कंपॅरेटिव्हली तुम्हाला इथे व्हील कॅप अवेलेबल होते. 14 इंचचा हा टायर आहे. 165/70 R14. मड फ्लॅप ॲज ॲक्सेसरीज तुम्हाला इथे दिलेलं आहे. इंडिकेटर तुम्ही बघू शकता. आणि हे जे बॉडीगार्ड आहेत ना, प्रोटेक्शन, हे सुद्धा ॲज ॲक्सेसरीज मिळून जातात. आणि हे मड फ्लॅप इथे तुम्हाला सनवायझर दिलेलं आहे, ते सुद्धा ॲज अ ॲक्सेसरीजच अवेलेबल होऊन जातील. बाकी बॉडी कलर्समध्येच तुम्हाला इथे दिलेले आहे डोअर हँडल. मागे जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला इथं पार्किंग सेन्सर दिलेलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, इथे पार्किंग सेन्सर अवेलेबल होतील. मड फ्लॅप दिलेलं आहे. इथे बंपर गार्ड दिलेलं आहे. इथे तुम्हाला क्रोम अवेलेबल होतं. CNGचं ऑप्शन, हाय माउंट स्टॉप लॅम्प, आणि खाली तुम्हाला पार्किंग सेन्सरसुद्धा दिलेले आहे. आता हे CNG व्हेरियंट आहे, त्यामुळे तुम्हाला स्पेस कमी मिळून जाते. पण ॲज अ ॲक्सेसरीज तुम्ही याला प्रॉपरली बंद करू शकता. म्हणजे बारक्या 2 ट्रॉल्यासुद्धा तुम्ही इथे ठेवू शकाल. इथे तुम्हाला पार्सल ट्रे मिळून जातो VXI व्हेरियंटमध्ये. CNGचं बॅजिंग तुम्ही वर इथे बघू शकता. इथे जेव्हा आपण ॲक्सेसरीजबद्दल बोलतो आणि आज जेव्हा बसतो तेव्हा तुम्हाला सीट कव्हर दिलेलं आहे. लेदरचे आहे, कंपनीकडनं येणारे आहे. मारुती सुझुकीचं एक चांगलं आहे की इथे ॲक्सेसरीज आहेत ना, त्यांची क्वालिटी चांगली आहे. बाकी कंपॅरेटिव्हली, म्हणजे बाकी कंपन्यांच्या कंपॅरेटिव्हली काही काही गोष्टी आहेत ज्या काही कंपन्या चांगल्या देतात. पण ओव्हरऑल ॲक्सेसरीज स्टफ्स बघायचा असेल, त्यांचं पॅकेज बघायचं असेल, मारुती सुझुकीचं ॲक्च्युअली चांगलं आहे. इथे मॅटेनसुद्धा अवेलेबल होऊन जातं. स्पेसबद्दल बोलायची काही गरज नाही आहे. स्पेस आहे. इथे कीनीच तुम्हाला आत एंट्री करायला लागेल. 4 विंडोचे पॉवर कंट्रोल दिलेले आहे. आणि आता बसू आपण गाडीत. वॅगनरबद्दल बोलतोय आपण. ड्युअल कलरचं तुम्हाला डॅशबोर्ड अवेलेबल होऊन जातं. हा प्रॉपर बेज कलर आहे, हा ब्लॅक कलर आहे. 2D म्युझिक सिस्टीम. इथे तुम्हाला स्टेअरिंग व्हीलवर लेदरचा रॅपर दिलेला आहे. इथे तुम्हाला दिलेला आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, जो नॉर्मल ॲनालॉगमध्येच आहे. फ्युएलचं इथं गेज दिलेलं आहे. CNG वगैरे तुम्ही चेंज करू शकता. ट्रॅक्शन कंट्रोल. इथे ACचे वेंट दिलेले आहे. 12 व्होल्टचं नॉर्मल चार्जिंग सॉकेट. इथे थोडी जागा फोन वगैरे ठेवू शकता. आणि थोडी जागा इथे आहे, की वगैरे तुम्ही इथे ठेवू शकता. इथे तुम्हाला दिलेला आहे नॉर्मल IRVM. इथे दिलेला आहे कॅबिन लाईट. आणि इथे दिलेला आहे तुम्हाला मिरर आहे. काही असो, मिरर आहे. ओके, स्पेसच्या बाबतीत बोलायची गरज नाही आहे. 6 फुटाचा माणूससुद्धा रिलॅक्स यात बसू शकतो आणि रिलॅक्स गाडी चालू शकतो. कम्फर्टचा कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला या कारमध्ये येणार नाही. चला बोलू इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल. 55 BHPची पॉवर देते. 1000 CCचं हे इंजिन आहे. आणि CNGमध्ये तुम्हाला अराउंड 34चा मायलेज अवेलेबल होऊन जातो. 34चा मायलेज दिलेला आहे. महत्त्वाचं, हे जे सगळे सेफ्टी नॉर्म्स आहे ना, अजून थोडी चांगलीच कंपनीने ह्या गाडीला सिक्युअर्ड केलेलं आहे. 6 एअरबॅग, सीट बेल्ट रिमाइंडर, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, हिल होल्डचं फीचर, ह्या सगळ्या गोष्टी ना तुम्हाला मिळून जातात. त्यातही तुम्हाला ॲज अ ॲक्सेसरीज सगळ्या कामाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच दिलेल्या आहे. रामटेकडीला मी आहे. हडपसर, एक्झॅक्टली रामटेकडीचा जो ब्रिज आहे त्याच्या बाजूलाच कोठारी व्हील्स तुम्हाला अवेलेबल होतील. बेस्ट डील तुम्हाला ह्या शोरूममध्ये अवेलेबल होता. स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, नक्की व्हिजिट करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.